नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे 1 to 4D मल्टिप्लेक्सर कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करावे. हा महत्त्वाचा भाग समजून घेतल्यामुळे तुम्ही शिकाल की डिजिटल सर्किट कशाप्रकारे काम करतात, ज्यामुळे गुंतागुंतीच्या प्रणालीमधील सिग्नल्स मॅनेज करणे जास्त सोपे बनते. उद्दिष्टे या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. 1 to 4D मल्टिप्लेक्सर कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री निश्चित करणे. IC 74LS139 वापरून 1 to 4D मल्टिप्लेक्सर कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करणे. आता आपण पाहूया की मल्टिप्लेक्सर म्हणजे काय असते. मल्टिप्लेक्सर किंवा डीमक्स एक डिजिटल लॉजिक सर्किट असते जे सिंगल इनपुट डेटा स्ट्रीम अनेक आउटपुटपैकी एकाकडे निर्देशित करते, ज्यामुळे सिग्नलचे कार्यक्षम डिस्ट्रीब्युशन सक्षम केले जाते. सिलेक्टर लाईन्स मल्टिप्लेक्सर कंट्रोल करतात आणि बायनरी कोडवर आधारित इनपुट एका निवडलेल्या आउटपुटकडे निर्देशित करतात. फक्त एक आउटपुट एका वेळी ॲक्टिव्ह असते. अत्यावश्यकपणे मल्टिप्लेक्सर एक डेटा डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते, जे त्याच्या अभिप्रेत डेस्टिनेशनकडे ट्रान्समिशन डिस्पॅच करण्यासाठी मार्ग एन्कोड करते. 1/4D मल्टिप्लेक्सर हे एक विशिष्ट फॉर्मॅट असतो, जेथे एकल इनपुट 4 संभाव्य आउटपुटपैकी एकाकडे जाऊ शकते. हे 1/22च्या सामान्य डीमक्स स्ट्रक्चरचे अनुसरण करते. ब्लॉक डायग्राममध्ये एक इनपुट लाईन 4 आउटपुटमध्ये विभाजित होते. इनपुट, ज्याला बहुधा इन किंवा आय असे लेबल दिलेले असते, ते 4 डेस्टिनेशनला सिग्नल पाठवते. Y0, Y1, Y2 आणि Y3. सिंगल इनपुट तेथे असते जेथे सिग्नल सुरू होतो आणि 4 आउटपुट हे त्याचे डेस्टिनेशन असतात. अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे सिलेक्ट लाईन्स S1 आणि S0 निश्चित करतात की 4 पैकी कोणते आउटपुट इनपुटचा सिग्नल वाहून नेईल. आपण टेबल जसे अधिक पुढे तपासतो तेव्हा ॲक्टिव्ह झालेले आउटपुट सिलेक्ट लाईन्सच्या व्हॅल्यूजप्रमाणे भिन्न असते. जर S1 हे 0 आहे आणि S0 हे 1 आहे, तर आउटपुट Y1 ॲक्टिव्ह केले जाते आणि हे पॅटर्न सिलेक्ट लाईन्सच्या सर्व कॉम्बिनेशनसाठी चालू राहते. आता आपण IC 74LS139 वापरून 1 to 4D मल्टिप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे सामग्री पाहूया. आपल्याला खालील साधने आणि उपकरणांची गरज असेल, जसे डिजिटल ट्रेनर किट 1 संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोब्स सह 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या, ट्विझर 1 संख्या. आपल्याला खालील सामग्री आणि कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असेल, जसे IC 74LS139 1 संख्या, हुकअप वायर्स आवश्यकतेनुसार. आता आपण IC 74LS139 पाहूया, जे विशिष्टपणे एका ड्युएल 1 to 4D मल्टिप्लेक्ससाठी डिझाईन केलेले आहे. IC 74LS139 मध्ये 16 पिन्स असतात. चला आता IC 74LS139 चे पिन कॉन्फिगरेशन पाहूयात. G1 आणि G2 असे लेबल केलेले पिन 1 आणि पिन 15 मल्टिप्लेक्सर्ससाठी एनेबल इनपुट म्हणून काम करतात. याचा अर्थ ते मल्टिप्लेक्सर ऑपरेशनसाठी डेटा इनपुट म्हणून कार्य करते आणि ते सामान्यतः लो ॲक्टिव्ह असते. पिन 2A1 हे पहिल्या मल्टिप्लेक्सर्ससाठी पहिले सिलेक्शन इनपुट असते. पिन 3B1 हे पहिल्या मल्टिप्लेक्सर्ससाठी दुसरे सिलेक्शन इनपुट असते. 4 to 7 पिन हे पहिल्या मल्टिप्लेक्सर्सचे आउटपुट 1Y0 ते 1Y3 असतात. हे लो ॲक्टिव्ह आउटपुट असतात. पिन 8 GND सर्किटच्या ग्राउंडला कनेक्ट केलेले असते. 9 ते 12 पिन म्हणजे 2Y3 ते 2Y0 सेकंड मल्टिप्लेक्सरचे आउटपुट म्हणून काम करतात. हे लो ॲक्टिव्ह आउटपुट असतात. पिन 14 म्हणजेच A2 आणि 13 म्हणजेच B2 हे सेकंड मल्टिप्लेक्सरसाठी सिलेक्शन इनपुट असते. पिन 16 VCC प्लस 5 व्होल्ट DC सप्लायशी कनेक्ट केलेले असते. आता आपण IC 74LS139 वापरून 1 to 4D मल्टिप्लेक्सरचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्ट करण्याची प्रक्रिया पाहूया. सर्वात प्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे 1 to 4D मल्टिप्लेक्सरचे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कॉम्पोनंट्स गोळा करा. जसे की आपण डिजिटल ट्रेनर किट वापरणार आहोत. सर्किटचे प्रमुख भाग जसे ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED त्यावर सामावलेले आहेत. सेफ्टी टिप: IC हाताळताना सावध राहा. खात्री करा की डेलिकेट पिन्स ब्रेडबोर्डवर लावताना वाकणार नाहीत. पुढची पायरी आहे IC माउंट करणे. 16 पिन 74LS139
IC काळजीपूर्वक ब्रेडबोर्डवर लावा. खात्री करा की माउंट करताना पिना वाकणार नाहीत. VCC ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. ग्राउंड ब्रेडबोर्डच्या नेगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करा. पिन 16+5 व्होल्ट पॉवर सप्लायशी कनेक्ट करण्यासाठी जम्पर वापरा. पिन 8 ब्रेडबोर्डवर ग्राउंडला कनेक्ट करा. पुढची पायरी म्हणजे इनपुट सेटअप करणे. एनेबल पिन 1 ब्रेडबोर्डच्या ग्राउंडला कनेक्ट करा. सिलेक्टिंग इनपुट पिन 3 ला स्विच 5 शी कनेक्ट करणे. सिक्स स्विच करण्यासाठी सिलेक्टिंग इनपुट पिन 2 कनेक्ट करणे. LED Y0 ला पिन 4 कनेक्ट करणे. LED Y1 ला पिन 5 कनेक्ट करणे. LED Y2 ला पिन 6 कनेक्ट करणे आणि LED Y3 ला पिन 7 कनेक्ट करणे. पुढची पायरी म्हणजे सर्व कनेक्शन्स अधिक पुढे चेक करणे. डबल चेक करा की प्रत्येक वायर योग्य प्रकारे इन्सर्ट केलेली आहे आणि कोणतीही लूज कनेक्शन्स नाहीत. टॉगल स्विच थोडक्यात टेस्ट करा म्हणजे खात्री होईल की ते वेगवेगळ्या स्टेटसमध्ये कोणतीही कनेक्शन्स लूज न करता सुरळीतपणे फ्लिप होत आहेत. पुढची पायरी म्हणजे सर्किट टेस्ट करणे. आपण DC पॉवर सप्लाय +5 व्होल्टला सेट करणार आहोत. तुमच्या ब्रेडबोर्डला कनेक्ट केलेला पॉवर सप्लाय ॲक्टिवेट करा. यामुळे 74LS139 IC आणि इतर कॉम्पोनंट्ससाठी आवश्यक व्होल्टेज सप्लाय पुरवला जाईल. आता आपण पॉवर डिस्ट्रीब्युशनची पडताळणी करू. पिन 16 ला आणि ग्राउंडला पिन 8 चे व्होल्टेज चेक करून खात्री करा की +5 व्होल्ट योग्य प्रकारे IC ला पोहोचत आहे. आता आपण टेस्टिंगसाठी प्राथमिक सेटिंग करणार आहोत. जेव्हा इनपुट सिग्नल लो असतो तेव्हा सिलेक्टिंग स्विच ॲक्टिवेट होतो. या स्टेटमध्ये एक LED ऑफ आहे तर बाकीचे LED ऑन आहे, जे सूचित करते की आउटपुटमध्ये बदल झाला आहे. हे सूचित करते की डीमल्टिप्लेक्सर लो आउटपुट देऊन योग्य प्रकारे काम करत आहे जेव्हा तेथे लो आउटपुटचा सिग्नल असतो, जसे सिलेक्टिंग स्विचद्वारे सूचित केलेले आहे. सर्किट अधिक पुढे टेस्ट करण्यासाठी आपण S5 आणि S6 स्विचेस ॲडजस्ट करणार आहोत. आपण वेगवेगळी कॉम्बिनेशन्स टेस्ट करणार आहोत. S5 आणि S6 सेटिंगचे प्रत्येक कॉम्बिनेशन ॲक्टिवेट केल्या जाणाऱ्या डीमल्टिप्लेक्सरच्या 4 पैकी एका आउटपुटशी सुसंगत असते. स्विच S5 लोमध्ये आणि स्विच S6 लोमध्ये टॉगल करा. नंतर आउटपुट Y0 LED बंद होईल आणि बाकीचे सर्व LED ऑन होतील. स्विच S5 लोमध्ये आणि स्विच S6 हायमध्ये टॉगल करा. नंतर आउटपुट Y1 LED बंद होईल आणि बाकीचे सर्व LED ऑन होतील. स्विच S5 हायमध्ये आणि S6 लोमध्ये टॉगल करा. नंतर आउटपुट Y2 LED बंद होईल आणि बाकीचे सर्व LED ऑन होतील. स्विच S5 हायमध्ये आणि स्विच S6 हायमध्ये टॉगल करा. नंतर आउटपुट Y3 LED बंद होईल आणि बाकीचे सर्व LED ऑन होतील. येथे आपण सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की 1 to 4D मल्टिप्लेक्सर सर्किट
कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री निश्चित करणे. IC 74LS139 वापरून 1 to 4D मल्टिप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.